चला तर मंडळी, सविताज किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत चीजी यम्मी टोमॅटो पास्ता. अशा प्रकारे जर आपण घरी बनवला तर मुले बाहेरचा पास्ता खाणारही नाहीत. यासाठी मी इथे घेतला आहे व्हीट पास्ता व यासाठी मी एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवून त्यात तेल व मीठ घालून घेतले आहे. पाण्याला उकळी आल्यावर आपण यात पास्ता ॲड करून घेणार आहोत व हा पास्ता आपण फक्त 80% शिजवून घेणार आहोत, कारण बाकीचा पास्ता आपण नंतर शिजवणार आहोत. आता आपला पास्ता शिजून तयार आहे. तो आपण आता एका चाळणीवर काढून घेऊया. चाळणीवर काढून त्याला थंड पाणी घालून पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याची पुढे शिजण्याची प्रोसेस थांबते. अशा प्रकारे पास्ता थंड करून घेतल्यावर आपण त्यासाठी आता भाज्या चिरून घेणार आहोत. यामध्ये मी कोबी व शिमला मिरची उभी पातळ चिरून घेतली आहे. त्याचप्रमाणे 2 कांदे उभे पातळ चिरून व 2 टोमॅटो बारीक चिरून घेतले आहे. त्याचबरोबर लसूण व मिरची व आलंही घेतलं आहे, तेही बारीक चिरून घेतले आहेत. व मसाल्यांमध्ये मी इथे मिक्स हर्ब, पास्ता मसाला व पेरी पेरी मसाला घेतला आहे व चीज घेतले आहे. आपण आपल्याकडे कोणतेही चीज असेल ते घेऊ शकता. मी इथे स्लाइस चीज घेतले आहे, कारण माझ्याकडे तेच उपलब्ध होते. आता मी कढईमध्ये 3 मोठे चमचे तेल घालून घेणार आहे. या तेलामध्ये प्रथम मी बारीक चिरलेली लसूण, मिरची व आले घालून घेणार आहे व त्याचबरोबर आपला उभा पातळ चिरलेला कांदा घालून तोही परतून घेणार आहे. त्यानंतर मी त्यामध्ये टोमॅटो घालून तोही परतून घेणार आहे. हे सर्व करताना आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे. आता आपण यात शिमला मिरची घालून तीही परतून घेणार आहोत. त्यातच आता आपण उभा चिरलेला कोबी घालून तोही परतून घेणार आहोत. गॅस मोठा ठेवूनच आपल्याला हे सर्व परतून घ्यायचे आहे, म्हणजे भाज्यांमधील क्रंच कायम राहतो. आता आपण घेतलेले सर्व मसाले यात आपण घालून घेणार आहोत व हे सर्व चांगले परतून घेऊया. व आता त्यात आपण टोमॅटो केचप व शेजवान चटणी घालून घेऊया. ते घालून आपण परत एकदा त्याला चांगले एकत्र करून घेऊया व नंतर त्यात थोडेसे पाणी घालून फक्त मसाले एकजीव करून घेऊया. आता हे चांगले मिक्स करून घेऊया व मिक्स झाले की त्यात आपण चवीपुरते मीठ घालून घेऊया. मीठ घालून परत हे मिश्रण चांगले हलवून घेऊया व त्याला एक उकळी काढून घेऊया. उकळी आली की आपण त्यात आपला पास्ता ॲड करून घेणार आहोत. पास्ता ॲड करून तो त्या मसाल्यांमध्ये चांगला एकजीव करून घ्यायचा आहे. गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे व चांगला पास्ता मिक्स झाल्यावर त्यात आपण आपले चीजचे तुकडे घालून घेणार आहोत. चीज आधी असेच घालून घ्यायचे आहे व त्यात झाकण ठेवून ते मेल्ट होऊ द्यायचे आहे व गॅस बारीक करून घ्यायचा आहे. आता झाकण खोलून आपण ते मेल्ट झालेले चीज त्यामध्ये सर्व मिक्स करून घेऊया. आता आपण गॅस बंद करून 5 मिनिटे झाकण लावून ठेवूया. नंतर झाकण उघडून आपला चीजी यम्मी टोमॅटो पास्ता खाण्यासाठी रेडी आहे. आपणही अशा प्रकारे हा पास्ता बनवू शकता व आपल्या मुलांना खायला द्या. अशा प्रकारे होममेड पास्ता केला तर मुले अतिशय आवडीने खातील व आपल्यालाही तो आवडेल. व आपण त्यावर आता थोडेसे मेयोनीज घालून घेऊया व आवडत असेल तर एक्स्ट्रा चीजही आपण घालून ते मिक्स करून खाऊ शकतो. तुम्हाला ते नक्की आवडेल. तर तुम्ही अशा प्रकारे बनवा, खा व तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला शेअर, लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.